नमस्कार, मी राजन लाड लय भारी कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. शेतीची कामं जवळजवळ संपलेली आहेत, म्हणजे लावणीची कामं संपली आहेत. आता थोड्याच दिवसामध्ये किंवा 1 महिन्यानंतर कापणीची कामं सुरू होणार आहेत आणि त्यावेळी तुम्हाला सर्वात जास्त भीती असते ती सरपटणाऱ्या प्राण्यांची. शेतामध्ये काम करत असताना अनेक सरपटणारे प्राणी आपल्याला निदर्शनास येतात. त्याची भीती वाटते, कधीकधी ते दंश करतात आणि आपण त्यांना काठी घेऊन मारत सुटतो. तर कृपया असं काही करू नका. जर तुम्हाला असं सरपटणारा प्राणी जर शेतामध्ये दिसला किंवा आपल्या घराच्या आसपास दिसला तर मी तुम्हाला एका व्यक्तीची भेट घडवून आणतो. त्यांचा फोन नंबरही तुम्हाला देणार आहे. त्यांना संपर्क साधा, ते तुमच्या घरी येतील आणि तो साप पकडून त्यांना सुरक्षित स्थळी त्यांच्या ज्या नैसर्गिक अधिवास आहे त्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतील. आता मी नाटेमध्ये आलो आहे, नाटे सडापेठमध्ये आलो आहे. सडापेठ बाजारपेठेमध्ये प्रसाद पाकरे यांचा फोटो स्टुडिओ आहे. आता माझ्यासोबत याबद्दल बघते मी प्रसाद आहे, हा माझा मित्र आहे, फोटोग्राफर आहे. नाटे सडापेठमध्ये मी आलेलो आहे. माझा एक मित्र आहे, फोटोग्राफर मित्र प्रसाद पाकरे. हा बघा, हा प्रसाद आहे. हा नाट्यामध्ये हा फोटोग्राफर आहे, पण एक उत्कृष्ट त्याला छंद आहे, तो म्हणजे साप पकडण्याचा. आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत ते कधीपासून हे करतोय. साप म्हटलं की प्रत्येकजण घाबरतो. मी प्रसाद तुला बघितलं आहे बरेच वेळा की तू साप पकडताना मोठे मोठे नागसुद्धा तू पकडतोस. तुला ही कधीपासून करतोस काम तू? 6 वर्ष झाली. 6 वर्षापासून मी करतो. तुला भीती नाही वाटत? नाही. म्हणजे ते म्हणतात ना लोक, हा साप किंवा नाग असतो तो मागून येतो, डूक ठेवतो. तुझा काय अनुभव आहे? नाही, असं काहीच नाग करत नाही. तो मागून येत नाही, डूक ठेवत नाही. कारण की असं जर असतं तर मग प्रत्येक दिवशी माझ्या घरात एखादा नाग आढळला असता. ओके, बरं, हे कोणाकडून शिकलास तू? मी आमचे राजापूरचे पत्रकार मित्र प्रकाश नाचणेकर. ओके, ते माझेसुद्धा मित्र आहेत. प्रकाश नाचणेकर एक चांगला सर्पमित्र आहे, त्यांच्याकडून तू शिकलायस आणि तू नाट्य परिसरामध्ये हे आता काम करतोयस. जर तुला कॉल केला तर तू जातोस? हो, जातो. ओके, मग तुझं माझ्यासोबत अजून एक मित्र आहे, त्याचं नाव विवेक शेट्टे. ओके, सुद्धा आम्ही 2 जण जाता जवळपासच्या गावामध्ये फोन आल्यावर तुम्ही जाता लगेच. आणि सापांना मारता की पकडून सोडता? आम्ही त्यांना पकडतो आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडतो. खूप छान. प्रसाद, आपल्या परिसरामध्ये खूप भीती आहे सापांबद्दल. जर असे कुठे साप तुला म्हणजे कॉल आला तर नक्की तुम्ही जाल अशी अपेक्षा करतो. थँक्यू. प्रसाद पाकरे नाटे बाजारपेठेमध्ये राहतो. बाजारपेठेमध्ये याचा स्टुडिओ आहे आणि नाट्यामध्येच राहतो. जर कुठे असे साप वगैरे तुम्हाला दिसले घराच्या आसपास परिसरामध्ये, तुम्हाला भीती वाटत असेल तर त्यांचा नंबर मी तुम्हाला या स्क्रीनवरती देतो आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्यांचा नंबर देतो आहे. तुम्ही त्यांना कॉल करा. थोड्याच वेळात ते आपल्या इथे दाखल होतील आणि त्या सापाला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचा नक्की प्रयत्न करतील. त्याने असे बरेच ठिकाणी साप पकडलेले आहेत. त्याचे काही क्षणचित्र आहेत, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. ही क्षणचित्रे केवळ आणि केवळ आपल्याला माहिती व्हावं यासाठी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. कोणत्याही प्रकारचं प्रदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं नाही आहे. राजापूर तालुक्यामध्ये असे काही नेमके सर्पमित्र आहेत. त्यांचे जर नंबर मला मिळाले तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे. पण जे उपलब्ध आहेत ते मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला हे नंबर देतोच आहे. कधी आवश्यकता पडली तर नक्की यांना कॉल करा. आता हे जे काही आपण व्हिडिओ बघतो आहोत ते प्रसाद पाकरे आणि त्याचे मित्र यांनी जेव्हा त्यांना कॉल आले होते त्या ठिकाणी जाऊन त्यांनी हे सर्प पकडलेले आहेत आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडलेले आहेत. त्याचे हे व्हिडिओ आहेत, ही संग्रहित आहेत. प्रसाद आणि त्याचा मित्र विवेक शेट्टे यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि प्रशिक्षण घेऊन ते हे आता काम करत आहेत, सामाजिक सेवा करत आहेत. त्यांच्याकडे विशिष्ट हत्यार असतात, त्या हत्याराच्या माध्यमातून हे सर्प पकडत असतात आणि आपल्या जीवाची काळजी घेऊनच हे नेहमी काम करत असतात. सर्पांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं जातं. आपण कोकणात राहतो, बरेचसे लोक शेतामध्ये काम करतात, त्यामुळे सरपटणारे प्राणी हा प्रकार आपल्याला काही नवीन नाही आहे. परंतु हे सरपटणारे प्राणी दिसले तर आपण म्हणजे बरेच लोक काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की कृपया शक्यतो या प्राण्यांना मारू नका. जर तुम्हाला पकडता येत नसेल तर त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करा किंवा अगदी तुमच्या घराच्या आसपास असेल, तुम्हाला धोका वाटत असेल तर असे जे सर्पमित्र आहेत त्यांना आपण कॉल करू, त्यांना बोलवून घेऊ आणि या सर्पांनासुद्धा जीवदान देता येईल, त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडता येईल. त्यासाठी हे सर्व लोक काम करत आहेत. आपण त्यांचा सन्मान करूया आणि कधी वेळ आलीच तर आपण त्यांना नक्की कॉल करूया. त्यांचे नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. अगदीच तुम्हाला त्यांचे नंबर मिळत नसेल तर तुम्ही मलासुद्धा कॉल करू शकता. यांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे अत्यंत सफाईदारपणे आणि सुरक्षितपणे ते सापाला, नाग आहे, बर्नीत भरण्याचं काम करत आहेत.
राजापूर तालुक्याच्या पश्चिमेकडील नाटे येथे कार्यरत असलेले फोटोग्राफर आमचे मित्र प्रसाद पाखरे आणि विवेक शेट्टे यांनी पकडलेल्या काही सापांची क्षणचित्रे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.